शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत सर्वोच्च न्यायालय आजपासून अंतिम सुनावणी घेणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्याच याचिकेवर आजपासून सुनावणी सुरू होते आहे। सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या 3 सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। पक्ष चिन्ह आणि अपात्रतेबाबत याचिकांची सुनावणी एकत्रित होईल अशी शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये वारंवार तारीख मिळणं याचा अर्थ कोणतीच न्यायिक शिस्त नसणं असं आहे। तारीख पे तारीखच्या ऐवजी तारीख पे न्याय असं झालं तर न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास टिकून राहील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं होतं, म्हणण्यात आलं होतं। या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रशांत, अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये। आजचा महत्त्वाचा दिवस आहे दोन्ही शिवसेनांकरता, काय सांगाल? बरोबर, दोन्ही शिवसेनांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील एक पक्ष आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या दोन पक्षांमध्ये मागणी ज्या पद्धतीने याचिका दाखल करण्यात आली आहे, यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष हे दोनही एकनाथ शिंदे यांच्या हवाली केलं होतं। त्या निर्णयाच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आली। या आव्हान याचिकेवरती गेल्या अनेक दिवसांपासून फक्त तारका पडत आहे, कुठल्याही प्रकारची सुनावणी होत नाही। पण गेल्या वेळी सुनावणीच्या दरम्यान ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की आम्हाला याची अंतिम सुनावणी करायची आहे, पण गेल्या वेळी देखील जर बघितलं आपण फक्त काही सेकंदामध्ये सुनावणी संपलेली होती। त्यामुळे आज अंतिम सुनावणी सुरू होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अंतिम सुनावणीमध्ये साधारणतः ज्या पद्धतीने मागणी करण्यात आलेली आहे, खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने साधारणतः 1 तासाचा कालावधी त्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी मागितलेलं आहे। ॲडव्होकेट कपिल सिब्बल हे त्यांचा युक्तिवाद करतील अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर दुसरीकडे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते, एकनाथ शिंदे यांच्या वतीनं खास करून जेठमल ॲडव्होकेट जेठमलानी हे देखील आपलं युक्तिवाद करू शकतात अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते। दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीने म्हणजे खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं तुषार मेहता हे निश्चितपणे आपलं युक्तिवाद करतील अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आज युक्तिवादाला सुरुवात होते का आणि अंतिम म्हणजे साधारणतः ज्या पद्धतीनं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं की आम्हाला ही सुनावणी 3 दिवसात संपवायची आहे, त्यामुळे हे 3 दिवसात सुनावणी संपतं का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आज दोन्ही पक्षांचे नेते दिल्लीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अनिल देसाई असो किंवा मग दुसरीकडे जर बघितलं आपण राहुल शेवाळे असो हे देखील दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरोबर, धन्यवाद प्रशांत, माहिती दिलीत आपण त्याबद्दल।